कुडाळ शहरातील वीज प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून यामुळे व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत आज उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणाच्या कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंता अभिमन्यू राग यांना चांगलेच धारेवर घेतले। कुडाळ शहरातील वीज समस्या महिनाभरात सोडवा, अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला। निश्चितच कुडाळ शहरात वाढतं व्यापारीकरण, वाढती लोकसंख्या ह्या दृष्टीने कुडाळ शहरामध्ये व्होल्टेजचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडाळ शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड याचा तात्काळ सर्वे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडाळ शहरात जे 50 ते 60 ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्वे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊन कुडाळ शहरातील लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली। त्याचप्रकारे कुडाळ शहरामध्ये गंजलेले पोल, त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबताना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं, त्याचप्रकारे ट्री कटिंग, त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली ह्या संदर्भात सुद्धा त्या कटिंग करून जो व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता किंवा इतरस्त ज्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं। त्याबाबतीत सुद्धा त्यांनी येत्या महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रकारे वाढीव लाईट बिलं या संदर्भात सुद्धा आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे।